जुन्नर तालुक्यातील पत्रकार मित्र आणि सर्व बांधव. तर मी 1 वर्ष झालं जुन्नर तालुक्यामध्ये जेव्हा माझं पोस्टिंग झालं मी पहिल्यांदा विचारलं की तहसीलदार कोण आहे. काय होतं की तालुका कृषी अधिकाऱ्यांचं म्हणजे तहसीलदार साहेबांची कॉन्टॅक्ट करून करावे लागतं. मी जे आधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो खूप परिस्थिती होती. मग मी 100% टाईम तहसील ऑफिसला केबीमध्ये जायचं साहेबांच्या जर सांगायचं झालं तर उत्तम प्रशासक जे असतो तो मला साहेबांकडनं वर्षभराचा अनुभव मिळाला. कारण कुठल्याही डिपार्टमेंटचा विषय असला तरी त्यांच्याशी कोऑर्डिनेट करणं किंवा ॲडजस्ट करून घेणं. मला कधी फोन आला की साहेब कुठे विचारलं मी नारायणगावला असतो तर साहेब मी नारायणगावला येतो किंवा मी जुन्नरला असतो तर आपण एकत्र येऊ. कुठला विषय असेल तर चर्चा करणे हे जे असतं ते साहेबांकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि काय म्हणतात एखादं वादळ येणार आहे तर त्याचे जे इंटिग्रेशन ते साहेबाला असायचं म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचं असू देत किंवा साहेबांशी वैयक्तिक भेटल्यानंतर सांगायचे मला साहेब म्हणायचे कारण मी त्यांचा ज्युनियरच आहे ते माझ्या त्यामुळे ते मला सांगायचे की गोष्टी साहेब असं असं होणार आहे बरं का आणि ते तसंच घडायचं. ते सांगायचे कुठला विषय कुठं वाढू शकतो किंवा ते होऊ शकतो. आणि साहेबांच्या बाबतीत झालं तर ते म्हणजे बऱ्याच महसूलच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं की टोन कधी बदलला नाही. आणि बरेच दिवस सुट्टीची सुद्धा कार्याचा विषय असला किंवा दुसऱ्याचा विषय असला तर आम्ही साहेबांना आम्ही सुट्टीत सुद्धा फिरायचो. आणि तुला प्रत्येकाचं म्हणणं मी बऱ्याच दिवस केबीमध्ये साहेबांच्या शेजारी बसले मी बघितलं प्रत्येक सर्वसामान्य माणूस असू देत किंवा कुठला कर्मचारी असू देत की प्रशासकीय प्रमुख म्हणून किंवा कुठल्याही डिपार्टमेंटचा कर्मचारी असू देत साहेब प्रत्येक जणांचं ऐकून घेत होते प्रत्येक संख्येचं निरसन करत होते. आणि मला जरी काय अडचण आली वैयक्तिक प्रशासनामध्ये काम करताना तरी चांगलं मार्गदर्शन मला साहेबांनी 1 वर्षभर दिलं. आणि असंच पुढं भविष्यात राहावं कारण तुम्ही नगरला गेल्यामुळे मला कुणीकडली हेल्पलाईन सुरू झाली नाही काय अडचण नाही. आणि साहेबांचं असंच आपल्याला मार्गदर्शन भविष्यात राहावं आणि त्यांना पुढील आरोग्य आणि त्यांची सर्व्हिस चांगल्या पद्धतीने जावं ही शुभेच्छा देतो. आणि आम्ही सर तुम्हाला सोडणार नाही आणि मार्गदर्शन तुमचं घेणारच तर तुम्हाला शुभेच्छा देतो. इलेक्शनमध्ये सुद्धा साहेबांनी माझा विश्वास टाकला नाही म्हणजे गोष्टी साहेब तुम्ही पोहोचले घ्या मला माहित होतं मला तितकं कामच साहेब देणार की बघू आम्हाला प्रत्येक वेळी इलेक्शनमध्ये सांगायचे काय सूचना दिले ते तुम्ही वाचा ते काय तुम्हाला सांगणार नाही. म्हणजे मला प्रत्येक वेळेस अभ्यास करायला हवा ते पार पाडलं. आणि मला एक गोष्ट जाणवली कारण आपण स्वतः वाचलं किंवा आपण त्या गोष्टीत लक्ष घातलं तर आपण परिपूर्ण होत असतो. हा साहेबांचा कदाचित उद्देश असावा. आणि साहेबांकडून मला बऱ्याच गोष्टी टाईम मॅनेजमेंट असू दे किंवा वेळेत उपस्थित राहणं असू दे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि साहेबांना मी शुभेच्छा देतो आणि भविष्यात मार्गदर्शन मिळेल याची अपेक्षा. मी नेहमीच म्हणतो की प्रत्येक जण आयुष्यभरच विद्यार्थी असतो. त्यासाठी खूप आहे. नवीन ठिकाणी मी चाललोय कलेक्टर ऑफिसला कधी काम केलं की तिथं फाईल्स कशा केल्या जातात टिप्पणी कशा तयार केल्या जातात बऱ्याच गोष्टी मला तिथं शिकायला मिळाल्या. म्हणजे आतापर्यंत आंबेगावला अभिभाषण करायचं मला काही काम करायचं मिळालं असं की या ठिकाणी शिवजन्म ठिकाणी काम करण्याचं एक मोठं आणि शिवजन्म आपल्या साहेबांची गती झाली जरा वाईट वाटतं कारण साहेबांनी 3 वर्ष आल्यापासून 3 वर्ष सर्व जुन्नर तालुक्यातील लोकांशी म्हणायचे की सर्व ऑफिस जे नागरिक असतील कोणी जर कामासाठी आले तर साहेबांनी कधी कोणाला अडवलं नाही. आले म्हणजे कुठलं काम असेल तर मनापासून ते करणार ऐकणार आणि करून घेणार असे आपल्या साहेबांनी 3 वर्षामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये चांगली सेवा केली. आणि माझं एक उदाहरण सांगतो. मी ज्यावेळेस आपण तहसील कार्यालयामध्ये जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिक येत असतात त्या नागरिकांसाठी स्वच्छता करायला होतं. विशेष करून महिला वगैरे जर बाहेर मुंबईवरून वगैरे आल्या तर त्यांची फार अडचण व्हायची. मला जरा वाईट वाटतं म्हणजे साहेबांनी घेतलं होतं साहेब फार अडचण होती. साहेब म्हणजे आपण प्रस्ताव देऊ त्यासाठी मला साहेबांच्या विरोधात जावं लागलं मला उपोषण करावं लागलं. परंतु साहेबांनी सर्व म्हणजे नगर परिषदेचे सीओ वगैरे सर्वांना बोलवून ते काम आज चांगले मार्गी लावलं. म्हणजे साहेबांमुळे पाठपुरावा झाला आणि आज साहेबांच्या
म्हणजे 3 वर्षामध्ये पाठपुरावा सर्वांना एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि 40 कोटी जे मंजूर झाले ते साहेबांनी जो पाठपुरावा केला त्यावेळेस साहेबांमध्ये आपल्याला जागा पाहिजे, साहेबांनी जागा सुचवली गोरेगाव पाठवलं, बरोबर साहेब? हे जे आहे आपलं गौरव ते गोरेगाव पाठवलं तिथं जाणार आणि इथे मोठी प्रशासकीय इमारत होणार. यामध्ये सर्वात मोठा वाटा असेल तो साहेबांचा. म्हणजे साहेब ज्या 3 वर्षामध्ये आले काम केले ते कामामुळं आम्हाला असं वाटतं की साहेबांनी आम्ही 3 वर्ष तर घालावी आणि चांगली सेवा द्यावी आणि कधी कोणाला साहेबांनी अडवलं नाही. कोणी आलं तर सगळ्यांची कामं केली. आणि असो आता अवचर साहेबांनी सांगितलं का साहेब पुणे जिल्ह्यात येतील, खात्री 100% ते काम म्हणून येतील अशी आशा बाळगतो. आणि यापुढील काळामध्ये साहेब आपण नगरमध्ये जाल, नगरमध्ये सुद्धा तुम्हाला लोक डोक्यावर घेतील. या ठिकाणी जुन्नर तालुक्यातील लोकांनी जसं तुम्हाला डोक्यावर घेतलं त्या ठिकाणी तुमचं काम सुद्धा चांगलं असणार. त्या काळामध्ये तुम्ही चांगलं काम कराल एवढी सुद्धा आशा बाळगतो. आणि आपलं जे पुढील कार्यास शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वरिष्ठ पर्यटक आहे आपल्या सर्वांची इच्छा होती. देशाच्या काही कायद्यामुळे त्यांची बदली ते आपल्या कुठे लांब गेले जवळच आहे. त्याच्याबद्दल आपण त्यांचा एका औषध खात्याचा अभ्यास असणारा अधिकाऱ्यांनी आज पाठवले. त्यांनी आपल्या ज्या औषधाची इमारती आहे त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करायची. उत्तर नवलेच सांगितलेलं तेव्हा आवडचं मार्गदर्शन आपलं बाळाची कशी सांभाळली आहे की आपल्या जुन्नरच्या कचेरीचा हवेलीच्या कचेरीचा आम्ही आता त्यांच्यासमोर बँगलोरला जातात तर तेव्हा होतं आणि बँगलोरला जवळ 8 दिवस आम्ही प्रवास होतो. तर इतका त्यांचा इतिहासाचा गाडा अभ्यास आहे की रस्त्यावर चालू तेव्हा हे इमारत कशी झाली आणि त्या भागात गेलो की त्या कचेरीकडे विजिट केली. आवड किती परिस्थिती कशी आहे, कसं कामकाज चालतं या कामामध्ये आम्ही साहेबांनी आम्हाला कचेरीचं कसं कामकाज चालतं कर्नाटक हे आम्हाला सांगितलं. इतका त्यांचा अभ्यास आहे. साहेब शिवाय साहेब चांगले नाटक करायची शिवाजी महाराजांची भूमिका केलेली आहे. शिवनेरीचा याच्या अगोदर शिवाजी जिथं आलेले आहे असं मी बोलतो. तर त्यांचा अभ्यास इतका महसूल खात्याचा चालता बोलता महसूल खात्याचा ज्ञानकोश आहे साहेब. इतकं त्यांनी अभ्यास केलेला का केस कशी केसचा अभ्यास कसा करायचा, केस आली ट्रेनिंग कसा करायचा, पॉईंट कशी घ्यायची, कोणत्या कारणाने ही केस याचा आपल्याला आम्हाला सांगितलं तेव्हा केस आहे तर कोणते पॉईंट आहे कशी आपण केस चालू याचं सविस्तर आम्हाला मार्गदर्शन केलेलं इतर गोष्टी केलेल्या आहेत. त्याचा अभ्यास सुरू व्यक्ती म्हणजे आम्हाला माहिती सांगणारा आपल्या कर्मचारी असा नाही. जसे ज्ञान भरपूर आहे पण ज्ञान वाटणारे कमी. असं त्याच्या आमच्या प्रवासात आम्ही गप्पा असं चालल्या की कोणते पुस्तक आहे. आम्ही कोल्हापूरला गेलो तर लगेच सांगितलं बाबा आपल्या अण्णाभाऊ साठेंचं ते घोड्यांचं ते समाधी बुखारा होता का हे सगळं इतकं आम्हाला ज्ञान सांगितलं की दाखवत आमचा प्रवास कसा झाला कसा आला आम्ही त्या इलेक्शनच्या मशीन घेऊन काम पूर्ण घेतो असं आम्हाला वाटायला. तिला कापी बरी कशी जन्माला आली असं आपल्या खात्यात राहायचं पण त्यांनी सांगितलं मला सांगितलं. असं पुढील वाटचाल आरोग्यदायी माननीय तहसीलदार फडणवीस साहेब, आपले तालुक्याचे अधिकारी गोविंद साहेब, सर्व महसूलचे अधिकारी, मुंबईचे सर्व पत्रकार आणि सर्व नागरिक, आमचं साहेबांचं एक नातं आहे पण ते कारण काम जवळच आहे. साहेब ज्यापर्यंत होते त्यापर्यंत साहेबांचं सिनियर आहे. साहेबांच्या गावी म्हणजे त्यावर याच्यावर तुम्ही विद्यार्थी पंढरपूरमध्येच जवळजवळ 3 वर्ष नोकरी केली आहे. तिथे साहेबांचा कधी आमचा संपर्क झाला नाही, परिचय झाला नाही.
आपले जे सगळे मी तहसीलदार बघितले साहेबांच्या गावात पण सगळी माऊलीच्या नगरीत आम्ही होती त्या ठिकाणचे तहसीलदार असे बघितले आमचे भरपूर होते ते नंतर इथं बघून आले होते नावं सांगली परंतु असे काही अधिकारी आहेत परंतु आम्हाला त्यामुळे असं वाटतं की आपण चालू त्या ठिकाणी आलेलं आहे आता तहसीलदार सांगल्यानंतर असं एक वेगळंच तुम्ही जसं प्रत्येकाने व्यक्त केलेलं आहे म्हणजे एकदम हळूवार वाढायची जुळून घ्यावी जसं आपण बोलणं सर्वांना शांतपणे समजून घेणं तरी तुम्हाला आठवणी किंवा आपली काही चुकी असेल किंवा आमच्या काही चुका असतील तरी सुद्धा त्यांनी कधीच असं दाखवलं नाही यात आता आमचे चांगले सगळे कर्मचारी आहेत बहुतेक आमचे तर चांगले कर्मचारी यायला तुम्ही तर भरपूर सगळे चांगले आहेत परंतु आमच्या पोलिसांची अशी अवस्था आहे जे चांगले जे हुशार आहेत कर्मचारी त्याला नारायणगाव पाहिजे असतं तिचं आळेपाटे पाहिजे असतं परंतु जुन्नरला मागितलं कोणच जुन्नरला येत नाही आता सुद्धा बदल्या झाल्या त्यात एकही कर्मचारी आला नाही एकच आला की त्याला आपण दाट पाहिजे म्हणून तो आला तर पोलिसांना काम करायचं असे सगळे आमचे स्टाफ असा येतो त्यांच्या भरपूर चुका असतात आपल्याकडे ते रस्ता वाटते परंतु तरीच मला असं साहेबांनी आपल्याकडे आम्हाला गडचिरोलीमध्ये काम करत होतो फक्त एक वाक्य चुकीचं कर्मचारी पूर्ण टाकत होते त्यांनी वाक्यला बोलून घेतलं हे बघा तुमचे कर्मचारी काय असेल मध्ये तर आपण कितीतरी पुढची फॉलो घेतो तर आपल्या सगळ्यांना माहीत म्हणजे आम्ही काम परंतु तरी सुद्धा मुद्दाम यायला बोलून लोकांसमोर त्यांच्या सर्वांसमोर तुम्ही काय एवढं मोठी वस्तू नाही इथं काम करताना तुमच्या इथे आता मी इलेक्शनमध्ये बघितलं शिवजयंतीच्या वेळेस पाहिलं साहेबांनी एकदम शांतपणे सगळ्या मी तर एवढं बोलतो त्यावेळेस सुद्धा साहेबांच्या सोबत आमचे दिवस साहेब असतील साहेब असतील वरिष्ठ अधिकारी असतील सगळ्यांनी एकदम प्लॅन सगळं एक्झिक्यूट केला आणि आपण त्या काळामध्ये आपण बातमी केली इलेक्शनच्या काळामध्ये तर मला असं वाटत नाही आपण लोकसभेचे इलेक्शन करत आहे जे साहेबांनी म्हणजे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या किंवा कुठल्या गोष्टीमध्ये गोष्टी अधिकारी आले की समजा आम्ही बाजूला सुद्धा पोचलो नाही तरी सुद्धा वरिष्ठ अधिकारी ऑब्झर्वर आहे त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला सुद्धा एकही शब्द आम्हाला ऐकावं लागला नाही आम्ही तर आता होतो परंतु अगोदर जी माहिती मिळाली साहेबांना साहेब सोबत असायची त्या काळात सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं एकदम छानपैकी लोकसभेचे इलेक्शन पार पडलं एवढं इझिली किंवा एवढं त्रास नव्हता एवढा आम्हाला पोलीस खात्याला लागतं आम्हाला भरपूर त्रास झाला असेल आम्हाला बोलतो सगळं त्रास झाला थोडा परंतु बाकीच्या गोष्टीमध्ये काहीच आम्हाला असं काही जाणवलं नाही हे सगळं साहेबांचं जे आहे त्याचं कृपा म्हणावं लागेल कारण काय काय वरिष्ठ अधिकारी स्वतःवर ताण पडला की दुसऱ्यावर आपल्या ठेवायचा प्रयत्न करत असतात परंतु असं घटना कुठलीच घडली नाही आम्हाला दोन शब्द प्रमाण नाही त्यामुळं आणि साहेब आता चालले ते जरा बत्तीस ऑर्डर परिणाम साहेबांनी 3 वर्ष पूर्ण झाले चाललेले आहे परंतु आपण जसं सर्वांनी विनंती केली त्याप्रमाणे माझी सुद्धा पोलीस खात्यातर्फे विनंती आहे की साहेब पुन्हा आणि पांडुरंगाची प्रार्थना आहे 100% पांडुरंग आशीर्वाद देणारच आपण तिथं मागे 100% मला मिळालेला आहे आमची सुद्धा अशी विनंती किंवा प्रार्थना आहे पांडुरंगाला की सदरी साहेबांना पुन्हा पुणे जिल्ह्यामध्ये प्रांत अधिकारी म्हणून मिळावं असं नाही म्हणत की इथं म्हणून मिळावं पुणे जिल्ह्यामध्ये प्रांत अधिकारी म्हणून मिळावं आणि अशाच प्रकारे चांगली सेवा त्यांच्यातून घडव आणि पुन्हा सुद्धा ॲडिशनल कलेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी यावं आणि सर्वांची चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून सेवा घडव आणि त्यांची सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो माझे संपर्क जय हिंद जय सर्वच ठिकाणी जे आहेत सर्वांचा उल्लेख मी नेहमी माझ्या एका शब्दात परिवारात मिळून तुम्हाला मुलामध्ये बोलणं सगळ्यांना आवडतं हा ऐकण्याचा दिवस असतो आपण काय त्यांना केलं क्रिया त्यांना काय वाटतं बघायचं
त्यामुळेच एकदा असते फार बोलणं कठीण असतं. जे काही मी बोलणार अगदी थोडक्यात आतापर्यंत माझं ऐकून झालं त्याच्या अजून काही ऐकून जायची परंतु 2-3 गोष्टी जाणवलं. एक मला असं करावं असं वाटतं की इतकं नियोजन नेहमीच मी निरोप समारंभ किंवा आपले कार्यक्रम करताना म्हणायचं की आम्हाला एक सूत्रसंचालन चांगली काढली आणि नियोजन बद्दल प्रत्येकजण येतोय सगळं मांडतोय समाधान आहे. मी आल्यापासून इच्छा व्यक्त करत होतो की असे नेटके कार्यक्रम आपल्याकडे चांगले केलं की बाबा बरेच जण इतर बोलले बरेच जण बोलले नाही. काही जणांनी वैयक्तिक मेसेज पाठवले. काही जणांनी मला असंही सांगितलं की प्रत्यक्ष बोलू शकणार असे पण आपले बरेच जण असतात की वैयक्तिक भावना पण नक्कीच प्रत्येकाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत. यावेळी मी इथं जॉईन झालो त्यावेळी खूप लोकांचं प्रेम अनुभवायला मिळालं. इतक्या मोठ्या प्रमाणात 15 दिवस मला लोक वेगवेगळ्या घेऊन त्याला थोडासा वेगळी पार्श्वभूमी पण आहे. म्हणजे मी आंबेगाव भागात काम केलेलं असल्यामुळं बऱ्याच जणांना त्यांनी मला बोलून दाखवायची खूप फार देखत होतं तर खूप जाणवलं की नक्की या भागात ते ट्रेन करणारे मला ट्रेन करणारे साधीसुधी अपेक्षा काम फार काही मोठ्या अपेक्षा लोकांच्या नसतात. या जाणीवेत जाऊन या ठिकाणी जॉईन झालो. लोकांच्या नक्कीच चांगल्या प्रतिक्रिया होत्या. स्टाफमध्ये मात्र थोडासा सावध पवित्र होता. बऱ्याचशा आपल्या तलाठी बांधवांनी आंबेगावची माझी इमेज वेगळी असंच आंबेगावला ज्यावेळी आपले चाललेले कार्यक्रम त्यामुळं तिचं जे मी स्ट्रिक्ट न्यूज दाखवलं कदाचित तिथं दाखवलं नाही किंवा दाखवायची पाळी आहे. स्टाफच्या बाबतीत बऱ्याच जणांना आंबेगावला सुद्धा माझे बरेच सहकारी काम केलेले आहे. त्यांना कदाचित चांगली बाजू माझी तिथं वाटायला आली खूप स्ट्रिक्ट असेल म्हणून आंबेगावला स्टाफच्या माहिती होती. तेच पहिलं चित्र सगळ्यांना वाटत होतं की आता काही खरं नाही बाबा सगळं बघितलेलं आहे आपल्याला त्रास होईल. परंतु मला असं वाटतं की वेळ आली नाही असं एवढं काम जर समोरचं स्टाफ जर रिस्पॉन्सिव्हली काम करत असेल त्याला बोलण्याची वेळ येत नाही. धन्यवाद देतो की फार थोड्या मीटिंगमध्ये मला आवाज वर चढावा लागला आणि मी चढवला तर खरा आवाज. सगळे म्हणतात की साहेब त्या टोनमध्ये कदाचित चिडला असं कोणाला वाटलंय तसं ठीक आहे. तेवढ्याचा इशारा काफी आहे असं समजून ज्यावेळी आपण कुठल्या कामात मागत होतो किंवा एखाद्या काम कमी पडत होती नोंदी सांगत होत्या त्यावेळी ज्यावेळी सांगितलं त्यावेळी नक्की स्टाफने दखल घेतली. मग ऑफिस स्टाफ असू दे फिल्ड स्टाफ असू दे याचं देखील मला समाधान आहे की ऑफिस कार्यालय प्रमुखांना ज्या अपेक्षा असतात जसं वागणं अपेक्षित असतं त्याला फार मला स्ट्रेस देऊन सांगावं लागत नव्हतं. त्यावेळी ते बदल ताबडतोब करत होते. त्यावेळी एखादं नागरिक समोर असेल तर त्यावेळी मी तलाठी किंवा कुणाला फोन करून एखादे ताबडतोब ते करण्याच्या सूचना देतो आणि नक्की त्याचा फीडबॅकही येतो. ती व्यक्ती सुद्धा मला कळवायची की ते काम झालंच आहे. तलाठी सुद्धा त्या व्यक्तीचे स्क्रीनशॉट काढून वगैरे मला शेअर करत होते. ती देखील एक समाधानाची बाब होती. रजेच्या बाबतीत जर म्हणायचं तर निश्चित मला स्वतःला रजेचा त्रास झाला म्हणून मी तेव्हाच ठरवलं होतं की मला जर रजा मिळायची किती त्रास मला वाटतं. आणि नक्की असं आहे की रजा घेतल्या म्हणून तुम्ही काही काम आणता अशा प्रत्येकाच्याच अडचणी असतात आपल्या. पण रजेवरून आल्यानंतर तो कर्मचारी अधिक आनंदाने आणि अधिक कार्यक्षमतेनं काम करतो असं आणि विनाकारण रजा शक्यतो कोणी घेत आपल्या विश्वासाला तडा कोणी देऊ शकत नाही. एकदा कुठं बोलून घेईल दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तरी विचार करतो की नाही आपल्या साहेबांचा आपल्याला विश्वास आहे आपण चुकीच्या कारणासाठी रजा घ्यायला काम हा माझा अनुभव. त्याच्यामुळे रजेच्या बाबतीत चांगलं गृहीतक करून की कुणी पडवलं चुकीचं सांगत असतं आणि
ते खरंही होतं. कितीतरी लोकांना मी असं अनुभवलंय की तुझं वैयक्तिक कारण असतं, तरी आजारी असतात ते 10 वेळा सांगणं त्यांना नको वाटतं. त्याच्यापेक्षा मग कितीतरी जण रजा कॅन्सल करतात. मला स्वतःला पूर्वी तसं काही करावं, काही वेळेला करावं, नंतर महत्वाच्या वेळेला रजा पाहिजे होत्या, पण तसं आपणच सांगायचं ना, आपण विनंती करायची, हा तिथं नको म्हणून आपण रजाच घ्यायचं कॅन्सल. तसं होऊ नये, या गोष्टीला काहीतरी चांगलं वातावरण असावं तो निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. आणि नक्की मला असं वाटतं की त्यामध्ये काही प्रमाणात तरी त्यामध्ये नक्की या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मला देखील शिकायला मिळाल्या. बरीचशी स्किल्स मलाही असं वाटतं की इथं मला डेव्हलप करता आली. पर्यटनसारखा विषय असू दे, त्याच्यामध्ये फारसं काम केलेलं नव्हतं, पण त्याच्यामध्ये काम करायला सर्वच अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे शिवछत्रपतीची 3 वर्ष लगेच तिसऱ्या दिवशी येईल असं काही आम्हाला वाटलं नाही. एखादा महिना तसं वाटतं सगळ्यांच्या भावना आता अशा होत्या की कधी नाही व्हायला हवी. तसं आता माझ्या मनात अजून एखादा महिना दम द्यायला हवा होता. बदली टाळता येणारी नव्हतीच, पण एक महिना आणखी उशीर झाली असते तर आणखी चांगली झालं असतं. ठीक आहे, असं मुलीची ऑर्डर आली आणि सगळेच जण सणांविषयी खूप भरून बोलले. सगळ्याच गोष्टी सांगून झालेल्या आहेत. आता मला वेगळं काही सांगण्यासारखं नाही राहिलं. पण मी जेव्हा मागच्या वर्षी इथे जॉईन झाले, 10 वर्ष विदर्भात नोकरी केली आणि पश्चिम महाराष्ट्रात मी आले. इकडचा अनुभव पूर्णतः वेगळा होता. मला थोडंसं मनात होती मला जमेल काय करायचं, जरा कार्यपद्धती वेगळी आहे आणि आत्मविश्वास असेल तर नव्याने काही गोष्टी पण सरांसोबत जो 1 वर्षाचा कालावधी गेला तर सर अधिकारीच्या भूमिकेत कमी आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. नेहमीप्रमाणे येणारे सगळे प्रसंग होते त्यामध्ये अगदी बारीक सारी आपण अगदी सुरुवातीला नवीन एंट्री करणाऱ्या व्यक्तीला जितकं सखोलपणे सांगतो वार्ताहरांना संसार त्या वार्ताहरांना संसार बऱ्याच गोष्टी दप्तरी 5 मिनिटं थांबा. वरतून आणि त्याच्या अगेन्स्ट सरांचं की अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळणं. मी खूप वेळा हे स्वतःला सांगितलेलं आहे की मला सरांसाठी हे जमलं पाहिजे. पुढे जाऊन मला त्यांच्या पद्धतीने लोकांना हँडल करता आलं पाहिजे. बऱ्याचदा मुद्दा बरोबर असतोच, पण तरी आपण थोडंसं शांत ठेवलं तर ते समोरच्यासाठी पण आणि स्वतःसाठी पण चांगलं असतं. ते मी खूपदा सांगितलं, पण प्रॅक्टिकली करत हळूहळू जरा कमी प्रमाणात विचारते. मी सरांकडनं ही एक गोष्ट शिकली आहे किंवा शिकण्याचा प्रयत्न करेल. आणखी इथून पुढं पण माझ्या कारकिर्दीमध्ये की मी जेव्हा म्हणून काम करेल आणि आतासुद्धा की शक्य तितक्या शांतपणे लोकांना हँडल करणं, ट्रीट करणं. मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा माझा एक प्रसंग म्हणजे मला हे का प्रकाशाने जाणवलं तिथं 5 दिवस झाले असते आणि एक व्यक्ती आला होता. त्याला पॅरोलीवर जे सोडलं जातं आणि कोण करत होता पिलेला होता. सरांनी त्याला त्यांना सांगितलं आल्यानंतर सरांनी त्याचं सुरू केलं आणि त्याला दिलं. तो आतमध्ये आला होता आणि सरांचा जो आभार मानायला लागला. पिलेला होता तो त्याच्याच पद्धतीने बोलला. आणि जाता जाता तो म्हणला, सर आणखी एक गोष्ट काय गाणं म्हणून दाखवताय सर म्हणजे नाही ठीक आहे त्या पद्धतीने चालत. मला ते आश्चर्य होतं की तालुका दंडाधिकारी अशा पद्धतीने बोलतोय आणि सर त्याला इथे मुली ट्रीट करताय. म्हणजे हे खरंच शिकण्याजोगी गोष्ट आहे. समोर कुणी कसाही येऊ तुम्ही तुमच्याच पद्धतीने त्याला हँडल करा. तर
जाणवली आणि मला माझ्या यागी असं वाटतं की म्हणजे सर सगळ्यांसाठी पूर्ण वेळ उपयुक्त आहे. तालुक्यात सामान्य माणूस असेल तर तो अगदी बिनधास्तपणे तहसीलदारांना लावू शकतो. हे मी इथं बऱ्याचदा तहसीलदारांपर्यंत पोहोचणारे सामान्य लोकांना अजून पण तितके इझिली ते नाही येऊ शकत. एक भीती असते किंवा तसं त्या व्यक्तीचा पण एक व्यक्तिमत्वाचा प्रभाव असेल जे पण असेल पण सामान्य माणसं डायरेक्टली तहसीलदारांपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यामुळे बाकीकडून गैरप्रकार वाढण्याची शक्यता असते. त्यातच त्याच गोष्टींमुळे असं वाटतं की मग ते खूप सारे चॅनल्स जर क्रिएट झाले लोकांमध्ये एक वेगळा गैरसमज निर्माण होतो आणि मग गैरप्रकारांना थोडंसं वाढण्याचं प्रमाण दिसून येतं. पण इथे मी पाहिलं की अगदी सामान्य माणूस कधी साहेबांना फोन करू शकतो, सगळे त्याचा फोन घेतात, त्याच्या समस्यांचं निराकरण करतात. हे निश्चितपणे मी माझ्या टीममध्ये फॉलो करायचं प्रत्येक साधा माणसाला पण तुम्ही रिस्पॉन्स द्या आणि आपली कामं व्यवस्थितपणे होतात. जेव्हा समोरच्याला कळतं की तो बिनधास्तपणे जेव्हा पोहोचू शकतो तेव्हा खूप गोष्टी सोप्या होतात. बऱ्याचशा गोष्टी आहेत जे सरांना शिकवल्या आणि सगळ्यांना तसं वाटतं की पुन्हा इकडे यावं, सगळ्यांची स्वीकार मला पुन्हा एकदा सरांच्यासोबत काम करता आलं तर नक्कीच आवडेल. माझं क्रांती साहेब म्हणून कारण इतक्यात लगेच काही दोन्ही गोष्टी बसत नाही आहेत, त्याला वेळ आहेच आहे पण नक्कीच आवडेल मला करायला.